नमस्कार मंडळी. अकोले तालुक्यात सापडलं चमत्कारिक कुंड. अकोल्याच्या या चमत्कारिक कुंडाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. अकोले तालुक्यातील डोंगर दऱ्यात असलेले हे चमत्कारिक कुंड, ज्याच्यात काय चमत्कार होतं, जे पाहायला लाखोंची गर्दी होत आहे, या कुंडाविषयी कुणालाच माहिती नव्हतं. पण जेव्हा एक पत्रकार तिथे व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि व्हिडिओ काढता काढता त्याचा पाय या कुंडात बुडाला आणि त्यानंतर त्याच्या पायाला असा चमत्कार झाला, की ज्यामुळे ते कुंड पाहायला आज लाखोंची गर्दी होत आहे. कुंडाच्या पाण्यात चुकून पाय पडल्यानंतर झालेला चमत्कार कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी पत्रकार आकाशने गावातल्या अत्यंत जुन्या पुजाऱ्याला याविषयी माहिती विचारली. तर त्या बाबांनी जी माहिती सांगितली, जो इतिहास सांगितला, तो ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली. 2000 वर्षहून अधिक जुनं हे कुंड, हे इतकं जादुई आहे, इतकं चमत्कारिक आहे, पण त्याचं रहस्य हे त्याहूनही अधिक अद्भुत आहे. त्या बाबांनी पत्रकाराला त्याची सगळी कहाणी सांगितली. या कुंडातलं पाणी आपल्या अंगावर घेतल्यानंतर, आपल्या अंगाल्याचा स्पर्श झाल्यानंतर काय चमत्कार होतो, हे पाहण्यासाठी लोक पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरहून देखील तिथे गर्दी करू लागले आहेत. डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. वैज्ञानिकांना देखील अचंबित करणारे काही गोष्टी उघड झाल्या. या पाण्याची चाचणी आता अमेरिकेत होणार आहे. या पाण्यात नेमकं असं काय आहे, की ज्यामुळे याच्यात हात बुडवला किंवा पाय बुडवला की मोठा चमत्कार होतो? काय आहे या मागचा इतिहास? का लोक इथं अनेक जिल्ह्यातून गर्दी करत आहेत? चला जाणून घेऊया या चमत्कारी कुंदाची संपूर्ण कहाणी. निसर्गाच्या कुशीत अनेक रहस्य दडलेली असतात, जी आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेली आहेत. काही रहस्य रामायण काळातले आहे, काही महाभारत काळातले आहे, तर काही अगदी अश्मयुगीन काळातल्या काही गोष्टी आज पाहायला मिळतात. आधुनिक विज्ञानचा यावर विश्वास बसत नाही, पण जेव्हा त्याचे परिणाम समोर येतात, तेव्हा विज्ञानही थक्क होतं. आणि अगदी तसंच घडलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यातील एका छोट्याशा गावात एक महादेवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरासमोर एक कुंड होतं. त्या कुंडामध्ये एक नंदीच्या आकाराचा एक झरा होता आणि त्या झऱ्यातून या कुंडामध्ये नेहमी पाणी पडत असे. पण लोकांना याच्या चमत्काराविषयी माहिती नव्हतं. पण जेव्हा एक पत्रकार चुकून त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि चुकून त्या पत्रकाराचा पाय त्या कुंडाच्या पाण्यात पडला, अगदी हिरवट, अगदी खराब दिसणारे हे पाणी विचित्र असू शकतं. त्याच्यात किती जंतू असू शकतात, अशी लोकांना शंका येते. पण जेव्हा या पत्रकाराचा पाय त्या कुंडात पडला आणि त्या पायाला काय चमत्कार झाला, जे पाहून आज लाखो लोक गर्दी करत आहे, त्या पत्रकाराने पायाला काय झालं याचा व्हिडिओ जेव्हा इंटरनेटवर टाकला, तर तो अक्षरशः वादळासारखा व्हायरल झाला. आज हजारो लोक तिथे त्या ठिकाणी गर्दी करत आहे. अगदी अगदी 101 जिल्ह्यातून लोक तिथे येत आहे, कारण की त्या पाण्याचा परिणाम अगदी जबरदस्त होत आहे. आकाश एका न्यूज चॅनलसाठी काम करणारे धाडशी पत्रकार, त्याला अकोल्याच्या दुर्गम भागातील एका प्राचीन शिव मंदिराविषयी माहिती मिळाली होती. आकाश हा पत्रकार त्या दिवशी निघाला होता. त्याला अकोल्याच्या एका जुन्या शिव मंदिराची शूटिंग करायची होती. पण त्याला माहिती नव्हतं की चुकून त्याचा कुंडात पाय पडणार आहे आणि या कुंडाची ओळख संपूर्ण जगात होणार आहे. या कुंडाच पाणी आता अमेरिकात टेस्टिंग होणार आहे, कारण की त्याचा परिणाम इतका जबरदस्त शरीरावर होतोय की डॉक्टरांना धक्का बसलाय. त्याने आढळा नदीच्या तीरावर असलेलं शेकडो वर्षापासूनच एक हिमारपंथी शैलीतलं केनेश्वर मंदिर, तिथे तो पोहोचला. वातावरण अतिशय शांत, पवित्र होतं. मंदिरात सौंदर्य, तो कॅमेऱ्यात काही करत होता, तो जसा तिथपर्यंत गेला, तसं त्यांनी कॅमेरा ऑन केला होता. हळूहळू
तो मंदिरा शेजारी जात होता आणि तो त्याचं सगळं चित्रीकरण करत होता. मंदिर अतिशय जुनं, शंकर महादेवास ते मंदिर होतं. हिमारपंथी मंदिराच्या शेजारीला बऱ्याच वेळा कुंड असतात आणि त्याचप्रमाणे याही मंदिरा शेजारी कुंड होता. पण तो कुंड बऱ्याच दिवसापासून त्याच पाणी साफ नव्हतं. पाला पाचोळा भरपूर पडलेला होता. ते पाणी हिरव दिसत होतं. आता पाणी हिरव असणं म्हणजे ते पाणी भरपूर दिवसापासून साचलं आहे असा त्याचा अर्थ होत असतो. या कुंडाच निरीक्षण केल्यावर असं लक्षात आलं की या कुंडामध्ये एका गोमुखातून वर्षानुवर्ष पाण्याची धार वाहत होती. ते जिवंत पाणी आकाश ते पाहिलं, त्याला वाटलं हे पाणी हिरव आहे, पण त्याच्यात कंटिन्यू एका पाण्याचा झरा जो आहे, गोमुखातून पाणी त्याच्यात कंटिन्यू पडत आहे. मग त्याला वाटलं, चला आपण जवळ जाऊन व्हिडिओ काढूयात आणि तो कुंडाच्या आणखीच जवळ गेला. पण त्याला माहिती नव्हतं, त्याच्या पाय त्या पाण्यात पडून एक मोठा चमत्कार घडणार होता आणि तो चमत्कार आज संपूर्ण देशात व्हायरल होणार होता. तो बुहत कुंडाच्या आणखीन जवळ गेला. उत्तम शॉट घेण्यासाठी तो दगडावरून चालत होता. आणि त्या क्षणी त्याचा तोल गेला. स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो त्या कुंडात पडलाच होता. पण त्याला पटकन त्याने एका दगडाला पकडलं, पण त्याचा उजवा पाय तो त्या थंडगार पाण्यात बुडाला. पाणी इतकं थंड होतं, पाणी इतकं शीतल होतं, की विजेच्या वेगाने त्याच्या अंगामध्ये एक लहर तयार झाली. करंट बसल्यासारखं झालं. त्याला वाटलं आता कदाचित आपण आपला पाय खोल रुतला की काय? चिखलात गुंततो की काय? तो म्हणाला, "अरे देवा!" असं म्हणत त्याने तो पाय पटकन वेगाने उडला. काही सेकंदच तो पाय पाण्यामध्ये बुडलेला असेल. त्याचे बूट आणि पॅट तंत ओली झाली होती. त्याने त्याकडे फारच लक्ष दिलं नाही. आपलं काम पूर्ण केलं आणि तो शहराकडे परतला. त्याला कल्पना नव्हती की इथं पाण्यात जर पाय बुडाला होता, त्याने तो पाय तसाच धुतला नाही, कारण की आसपास कुठेही चांगलं पाणी नव्हतं. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने व्यवस्थित त्याचा पाय धुतला. तो जो बूट होता तो बी धुतला आणि ती जी पॅट त्याने वापरली होती ती देखील त्याने धुवायला टाकली होती. आता त्याला माहिती नव्हतं की या पायात या पाण्याचा परिणाम त्याच्या अंगावर कसा होणार आहे. आता या पाण्याचा परिणाम त्याच्या पायावर असा काही होणार होता, की ज्यामुळे पुन्हा पुन्हा एकदा आकाश त्याच गावात जाऊन या सगळ्या कुंडाचा इतिहास उलगडणार होता. आणि या कुंडाचा इतिहास हा इतका भयंकर होता, इतका अविश्वसनीय होता, की कोणी त्याचा विचार केला देखील नव्हता. काही दिवसापूर्वी आकाशच्या उजव्या पायावर एक पांढरा चट्टा उमटला होता. त्याला एक मोठा चटका बसला होता. मोटरसायकल चालवत असताना त्याला प्रचंड मोठा चटका बसला होता आणि तो चटका बसल्यानंतर तिथे एक पांढरा भाग तयार झाला होता. म्हणजे त्याच्या पायावर एक पांढरा कोड उमटला होता. आणि तो दुसऱ्या दिवशी पाहतो तर काय त्याचा तो पायावरचा कोड नाहीसा झाला होता. अक्षरशः त्याच्या पायात भरपूर वेदना असायच्या. तो थोडा चालून आला तर दुखायचं. पण आता कसल्याही प्रकारची वेदना त्याच्या पायामध्ये कसली शिल्लक राहिली नव्हती. त्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही. त्याला वाटलं औषधाचा परिणाम असेल, पण औषध त्यांनी 2 महिन्यापूर्वीच बनवले होते. औषध त्यांनी बंद केले होते, मग हे असं कसं झालं? आता तो ते सत्य उलगडणार होता. अकोल्याच्या जादुई कुंडाचं रहस्य तो उलगडणार होता. नेमकं तिथं असं काय होतं? मग हे औषधानी झालं की या पाण्यामुळे झालं हे त्याला समजत नव्हतं. आपला अनुभव खरा आहे की हे खोट आहे हे विचारण्यासाठी पुन्हा एकदा तो त्याची मोटरसायकल काढून त्या गावात निघाला. या गावात चेक केलं त्यांनी की इथे पुजारी कोण असतात. गावातले लोक म्हणले इथले पुजारी असतात, पण ते थोडेसे वयोवृद्ध असल्यामुळे ते आता घरीच थांबतात शक्यतो, तिथे नसतात. आणि अखेर तो त्या पुजाऱ्यांना भेटला. त्याने मंदिरातल्या मुख्य पुजाऱ्यांना गाठलं. एक वयोवृद्ध तेजस्वी चेहऱ्याच्या महाराजांना त्यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी त्या कुंडात अशी काय जादू आहे की त्यामुळे माझा पांढरा कोड निघून गेला, माझ्या पायाच्या सर्व वेदना बऱ्या झाल्या, या नेमकं पाण्यात काय जादू आहे. तर महाराजांनी इतिहास सांगायला सुरू केला. महाराज म्हणाले, फार पूर्वी कर्नाटक राज्यात सुदन्वा नावाचा एक ब्राह्मण राजा होता.
तो अत्यंत शिवभक्त पण तितकाच न्यायप्रिय होता. त्याच्या राज्यात एक प्रतिव्रता स्त्रीवर खोटा आळ घेण्यात आला. राजानं इतर लोकांच्या सांगण्यावरून पूर्ण चौकशी न करता तिला सुळावर देण्याची शिक्षा सुनावली. ही घटना फार जुनी होती आणि या घटनेचा संदर्भ या जादुई कुंडातल्या पाण्याशी होता. ती स्त्री सत्वशील होती. तिनं मरण्यापूर्वी राजाला शाप दिला, जसा तू माझा छळ केलास तसाच तुझ्या संपूर्ण शरीराला कोर वाढेल, तुझ्या अंगातून रक्त वाहू लागेल आणि तुझे डोळे जळतील. तिचा शाप खरा ठरला. राजाचं शरीर गळू लागलं. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. तेव्हा त्याला आपली चूक कळाली. त्यानं त्या पतिव्रतेचे पाय धरले आणि उशाप मागितला. तिनं सांगितलं, तुला इथून पायी त्र्यंबकेश्वरला कुशावता स्नान करावं लागेल, तरच तुझा उद्धार होईल. तो राजा कर्नाटकापासून पाय निघाला. मजल दर मजल करत, वेदनांनी तळमळत तो या ठिकाणी आढरा नदीच्या तीरावर पोहोचला. पण आता त्याच्यात पुढे जाण्याची ताकद उरली नव्हती. कुशावर्तला त्र्यंबकेश्वरला जायचं होतं, पण अकोल्यामध्ये त्याची शक्ती क्षीण झाली होती. त्याचे डोळे गेले होते. त्याने तिथेच एका कपारीत बसून भगवान शंकराचा धावा सुरू केला. त्याची भक्ती इतकी तीव्र होती की कैलासपती भगवान शंकर स्वतः तिथे प्रकट झाले. त्यांनी राजाला वर मागायला सांगितलं. तेव्हा राजा म्हणाला, प्रभू, मला दुसरं काही नको. फक्त ते कुशावताच पाणी मला इथे आणून द्या, जेणेकरून मी स्नान करून या शापातून मुक्त होईल. भोळ्या शंकरान तथास्तु म्हणलं. आपल्या त्रिशूरान पाताळातून मार्ग काढून थेट त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्ताच पाणी या कुंडात आणलं. हे जे पाणी तू पाहतोयस, हे थेट कुशावर्तून आलेलं आहे. लक्षात घ्या, त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तमधून आलेलं पाणी अकोल्या तालुक्यातील या कुंडात आलेलं आहे. त्या पाण्यात स्नान करतात राजाची काया पूर्णपणे सोज्वळ झाली. अंगावर लयकोड नाहीशी झाली. सगळ्या वेदना संपल्या. भगवान शंकराकडे त्यांनी दुसरा वर मागितला. हे प्रभू, माझ्यासारख्या अनेक लोकांच्या त्वचेशी संबंधित आजार असतात. त्यांना या त्रासापासून मुक्त करण्यासाठी या पाण्याची शक्ती इथे कायम ठेवा. हा दुसरा वर त्या राजानं मागितला होता. आणि ज्यामुळे संपूर्ण लोकांना हा चमत्कार आज घडत आहे. आणि तेव्हापासून भगवान शंकराच्या कृपेने या तीर्थात ती शक्ती कायम आहे. आजही त्वचेचे आजार, सफेद डाग, कोड इथे जर श्रद्धेने 5 सोमवार स्नान करतील तर त्यांचे आजार बरे होतील. हा पिढ्याने पुढ्याचा अनुभव तिथे आहे. पुजाऱ्यांकडून हा इतिहास ऐकल्यानंतर त्या कुंडाकडे पाहण्याचा पत्रकाराचा दृष्टिकोन बदलला. ते आता केवळ कुंड नव्हतं, तर ते होतं शतकानुशतकाचे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम. शेकडो वर्षापूर्वी हेमाडपंथी वास्तुकलेने बांधलेले हे मंदिर, त्याच्या शेजारी असलेले कोडतीर्थ आज लाखो शेतका लोकांसाठी आशेचं केंद्र बनलं. ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला. इथली वास्तुकला पाहण्यासाठी सारखे आहे. या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी आज महाराष्ट्रातून भाविक आहे. काही इथे आल्यानंतर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते, तर काहींचे आजार बऱ्या झाल्याचा त्यांना अनुभव येतो. आता काही लोकांच्या हातावर सफेद डाग होते. 5 सोमवार आंघोळ केली, 90% फरक पडला. काही भाविकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विज्ञान कदाचित या पाण्याला मिनरल्स किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणेल, पण ज्याला प्रत्यक्ष अनुभव येतो त्याच्यासाठी हा साक्षात भगवान शंकराचा आशीर्वाद आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर धर्माचा आचरण गरजेचं आहे, असं इथले लोक म्हणतात. ही कहाणी आहे श्रद्धेची, इतिहासाची आणि चमत्काराचे. अकोल्यातील केळेश्वर मंदिराजवळच हे कुंड आहे. आज केवळ एक तीर्थक्षेत्र राहील नाही, तर लाखो लोकांसाठी एक जीवनदायी स्थान बनलं. तुम्हालाही जर कधी निसर्गाचा चमत्कार, इतिहासाचा स्पर्श अनुभवायचा असेल तर या जागृत देवस्थानाला अवश्य एकदा भेट द्या. हर हर महादेव. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.